सर्वात आधी लढा उभारणारे तुम्ही आहेत. पालकमंत्री पद नकोय म्हणून आवाज उठवणारे पण तुम्ही होता. पालकमंत्री पद आज अजितदादा पवारांकडे गेलं. पहिली प्रतिक्रिया काय रे? नाही, पहिली प्रतिक्रिया अतिशय आनंद आहे. अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत. त्यांना हा जिल्हा माहिती आहे आणि पालकमंत्री स्थानिकचा नको याचे कारण आम्ही जे सांगितलेले आहेत की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे शेवटचं जे आमची महायुती झाली आणि त्याच्या अगोदरचे 2.5 वर्ष मधला कालावधी सोडता प्रचंड त्रास या जिल्ह्यामधले सगळ्याच लोकांना झाला. पोलिसांच्या बाबतीमध्ये जसं काय घरगडे असल्यासारखे काही पोलीस मंडळी या ठिकाणी कामं करतायत आणि कायदा नावाची गोष्ट सध्या इथं काही शिल्लक राहिलेली नव्हती. त्यातून हा संतोष देशमुख सारखा अतिशय ब्रुटल मर्डर या ठिकाणी झालेला आहे. म्हणून पालकमंत्री दादा झाले त्याच्याबद्दल आभार आणि त्यांनी या ठिकाणी इम्पार्शियलीच ते राहतील, काम करतील, त्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे. 6 आमदार या बीड जिल्ह्यात आहेत. किती आमदारांची ही मागणी होती तुमच्या सकट? 4 आमदारांचे होते. 4 आमदार एका बाजूने होते, माझ्यासह क्लिअर कट एका बाजूने होते की हे नको आहे म्हणून. कोणीच म्हणजे धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री नको आणि पंकजाताई सुद्धा नको. अजित पवार आता पालकमंत्री झालेत. काय त्यांच्याकडनं आता या जिल्ह्यासाठी अपेक्षा तुमच्या असतील? इरिगेशन वाढलं पाहिजे. इरिगेशनच्या बाबतीत, त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत आणि उद्योगाच्या बाबतीत जे काही करता येईल ते करावं आणि अर्थ खातं त्यांच्याकडं आहे. थोडीसं चाड्यावरची मूठ जी आहे ती थोडीशी ढिली सोडावी बीड जिल्ह्यासाठी, अशा प्रकारची अपेक्षा आहे. 6 मतदारसंघालाही समान वाटा